या ठिकाणाहून 25 तारखेला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते प्रारंभ झाला। 25 तारखेला कोल्हापूर, 26 तारखेला सांगली, 27 तारखेला सातारा, 28 तारखेला सोलापूर आणि 29ला काल आपल्या पुणे जिल्ह्यात इंदापूर या ठिकाणी या कलशाची यात्रा या ठिकाणी सुरू झाली। हे दोन जे मंगल कलश आपण आणलेत, महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली। 65 वर्ष झाली महाराष्ट्राच्या स्थापनेला आणि या महाराष्ट्राच्या स्थापनेमध्ये ज्या ज्या मान्यवरांचं योगदान आहे, मग ते साहित्य क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, या सर्वांचा या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सन्मान व्हावा अशी संकल्पना आहे। 1, 2, 3, 4 तारखेला मुंबईला जांभोरी मैदान वरळी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतलेला आहे। आपल्या देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार आणि राज्याचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। हे जे आपण या ठिकाणी मंगल कलश आणलेले आहेत, एका मंगल कलशामध्ये मृदा म्हणजे मातीचा मंगल कलश आहे आणि दुसऱ्या मंगल कलशामध्ये पाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या पवित्र नद्या आहेत, ज्या नद्यामुळे आमचं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झालेला आहे, त्या नद्याचं पाणी दुसऱ्या कलशामध्ये आपण आणलेलं आहे। पन्हाळगडावरील छत्रपती शिवराज आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट आपण इतिहासात पाहिलेली आहे। त्या पन्हाळगडांची माती पुणे जिल्हा आपल्या त्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, कारण शिवनेरीवर शिवछत्रपतींचा जन्म झाला, पुरंदरवर संभाजीराजांचा जन्म झाला, राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि रायरेश्वर जिथं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, ते 4 गडकोट आपल्या पुणे जिल्ह्यात आहेत। अनेक पवित्र नद्या, इंद्रायणी असेल, भीमा असेल, भामा असेल, नीरा असेल, कला असेल, पवना असेल, बुवा मुठा असेल, अशा अनेक पवित्र नद्या आपल्या पुणे जिल्ह्यात आहेत। महाराष्ट्रातील सर्व नद्या, पवित्र नद्यांचं पाणी आणि किल्ल्यांची मृदा म्हणजे माती या दोन्ही कलशामध्ये आपण घेतलेली आहे। महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आतापर्यंत या राज्यामध्ये 20 मुख्यमंत्री होऊन गेले। जे जे हयात आहेत त्या सर्व मुख्यमंत्र्यांना आपण उद्याच्या 1 तारखेला मुंबईत कार्यक्रमाला बोलवलेला आहे आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।